Hello everyone, welcome to the Edudisha. Today we are going to learn class 7th, chapter number 15, Statistics in practice set 54. हा जो 54 प्रॅक्टिस सेट आपण पाहणार आहोत त्यामध्ये पूर्ण क्वेश्चन्स हे ॲव्हरेजवरती डिपेंड आहेत. ॲव्हरेज म्हणजे काय असतं? सरासरी असते. फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर आपण क्लास 7मध्ये आहोत, तर क्लास 7च्या पूर्ण इयरमध्ये तुम्ही जे काही तुमची इम्प्रूव्हमेंट आहे त्या इम्प्रूव्हमेंटची टोटल ॲडिशन असते. त्या ॲडिशनला तुम्ही ज्या ज्या सब्जेक्टमध्ये तुमचे मार्क्स आहेत त्या सब्जेक्टने तुम्हाला डिवाइड केलं जातं टोटल ॲडिशनला. फॉर एक्झाम्पल तुम्ही इंग्लिशमध्ये 50 मार्क्स घेतलेत, ओके, मॅथ्समध्ये 80 मार्क्स आहेत, सोशल सायन्समध्ये 90 मार्क्स आहेत, नेक्स्ट हिंदीमध्ये 58 मार्क्स आहेत. सपोज असे मार्क्स आपण घेतले तर त्यांची काय होणार? टोटल ॲडिशन होणार आणि नंतर टोटल सब्जेक्ट जे आहेत ते टोटल सब्जेक्टचा जो काही नंबर आहे 5 सब्जेक्ट म्हणा 8 सब्जेक्ट म्हणा त्या सब्जेक्टनी टोटल ॲडिशनला काय केलं जातं? डिवाइड केलं जातं. म्हणजेच काय असतं? त्याच्यामध्ये ॲव्हरेज काढलं जातं. ही ॲव्हरेज म्हणजेच काय आहे? मराठीतून पाहिलं तर सरासरी आहे. ओके, आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहायचं झालं तर या बुकमध्येच एक दिलेलं आहे उदाहरण की एक मुलगी आहे ती जम्प रोप करत आहे. ओके, तर तिने फर्स्ट डेला 60 एवढ्या जम्प घेतल्या आहेत त्या 1 मिनिटमध्ये. सेकंड डेला पण तिने 1 मिनिटमध्ये 62 जम्प घेतलेला आहे. थर्ड डेला 1 मिनिटमध्ये 61 जम्प घेतलेला आहे. फोर्थ डेला 1 मिनिटमध्ये 60 जम्प घेतलेले आहेत. फिफ्थला 1 मिनिटमध्ये 59 जम्प घेतलेले आहेत. ओके, असं करत करत तिने 7 डेजमध्ये 1 मिनिटामध्ये जे काही जम्प घेतलेले आहेत त्यांचं काय केलेलं आहे? काउंटिंग दिलेलं आहे. ओके, मग आता आपण काय करणार आहोत? त्यांचं पूर्ण फर्स्ट वीक म्हणजे टोटल वीकमध्ये जेवढ्या तिने जम्प घेतलेल्या आहेत तेवढ्यांची टोटल ॲडिशन केली जाते आणि किती डेजमध्ये? 7 डेजमध्ये. बट टोटल 7 डेजने त्याला काय केलं जातं? ॲडिशनला डिवाइड केलं जातं. मग काय निघेल? आपली त्या ठिकाणी ॲव्हरेज निघेल. ओके, म्हणजेच काय? सरासरी निघेल. ओके, आता जर आपण हे क्वेश्चन्स पाहिले तर या क्वेश्चन्समधून तुम्हाला कळेल की नेमकं ॲव्हरेज काय आहे आणि ॲव्हरेज कसं काढलं जातं. सो आपण फर्स्ट क्वेश्चनला पाहूया. या ठिकाणी बघा, द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ अ वीक इन अ सर्टन सिटी इज गिवन इन मिलीमीटर. फाइंड द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक 9, 11, 8, 20, 10, 16 अँड 12. मीन्स काय विचारलेलं आहे या क्वेश्चनमध्ये? एका शहरामध्ये एका सिटीमध्ये 1 वीकमध्ये पडलेला पाऊस हा मिलीमीटरमध्ये दिला आहे आणि त्यावरून त्या वीकमध्ये किती पाऊस झालेला आहे त्याचा आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे. सो या ठिकाणी ॲव्हरेजचा एक फॉर्म्युला आहे, तो बघा, ॲव्हरेज इक्वल टू सम ऑफ टोटल ऑब्जेक्ट. म्हणजे काय? ऑब्जेक्ट या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी रेनफॉल असेल ऑब्जेक्ट म्हणून, कदाचित सॅक्स असतील किंवा एखादा स्टॉल असेल जे की तिथे काय म्हणतात ते कोणताही फूड विकला जाईल या पद्धतीने फूड स्टॉल वगैरे असतात ते देतील, किंवा आपल्याला आणखीन सब्जेक्टचे मार्क्स असतील, काही असेल तर ते ऑब्जेक्ट असेल. आणि टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट, मग ऑब्जेक्ट किती आहेत टोटल त्यांनी आपल्याला डिवाइड करायचे. तर मग काय असेल? ॲव्हरेज इक्वल टू सम ऑफ टोटल ऑब्जेक्ट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट. हे आपलं काय आहे? फॉर्म्युला आहे. सो आपल्याला या ठिकाणी रेनफॉल विचारलेला आहे. 1 वीकमध्ये किती रेनफॉल झालेला आहे, कुठे? त्या सिटीमध्ये. तर त्यांनी प्रत्येक वीकमध्ये म्हणजे एका वीकचं दिलेलं आहे तर प्रत्येक डेला किती मिलीमीटर पाऊस पडलेला आहे ते काढायचे. तर बघा, आपलं आता मी या ठिकाणी घेतलेला आहे फॉर्म्युला ॲव्हरेज ऑफ रेनफॉल. आपल्याला रेनफॉल काढायचा आहे म्हणून मी काय केलेलं आहे? रेनफॉल घेतलेला आहे. बघा, सम ऑफ टोटल रेनफॉल. बघा, मी ऑब्जेक्टच्या ठिकाणी काय घेतलेलं आहे? आता रेनफॉल घेतलेला आहे, कारण की आपल्याला रेनफॉल काढायचा आहे, त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे आणि ते कशामध्ये आहे? मिलीमीटरमध्ये आहे. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डेज. आता किती दिवसांचा आपल्याला रेनफॉलचं ॲव्हरेज काढायचं आहे ते आपण डेजनं डिवाइड करणार आहोत. सो या ठिकाणी बघा, आता
सम ऑफ टोटल रेनफॉल. ओके, मग आता रेनफॉल आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे? फर्स्ट आहे 9. ओके, फर्स्ट डेला 9 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. ओके, सेकंड डेला 11 मिलीमीटर, थर्ड डेला 8 प्लस 20 प्लस 10 प्लस 16 प्लस 12. ओके, सो डिवायडेड बाय वीकमध्ये किती डेज असतात? 7 डेज असतात. आपल्याला टोटल नंबर ऑफ डेज काढायचे. इथे वीकचं दिलेलं आहे. पूर्ण वीकमध्ये किती सरासरी झालेली आहे ते काढायचं आहे. सो वीक म्हणजे आपण काय करणार आहोत? 7 डेजने डिवाइड करणार आहोत. ओके, आता या ठिकाणी आपले ॲडिशन करून घ्यायची आपल्याला. 9 प्लस 11 प्लस 8 प्लस 20 प्लस 10 प्लस 16 अँड प्लस 2. ओके, सॉरी या ठिकाणी 12 आहे. सो यांची ॲडिशन केली तर आपली 86 ॲडिशन येते. ओके, सो 7ने डिवाइड करूयात आता याला. मी या ठिकाणी करून घेते 86 डिवायडेड बाय 7. ओके, 7 1 जा 7, 1 उरला, 6 खाली घेतला आपण. ओके, 7 2 जा 14. ओके, सो या ठिकाणी आपला 2 रिमेंड राहिला आहे. आपल्याला 2ला पण डिवाइड करता येतं. ओके, या ठिकाणी मी पॉईंट घेते आणि पॉईंट घेतल्यानंतर मी या ठिकाणी 0 घेते. ओके, 7 2 जा 14. ओके, काय राहील आपल्या या ठिकाणी? 6 राहील. ओके, पुन्हा मी 0 घेते. 7 8 जा 56. ओके, काय राहील आता माझं? 4 राहील. पुन्हा मी 0 घेते. 7 5 जा 35. ओके, काय राहील माझं या ठिकाणी? पुन्हा 5 राहील. आलं लक्षात? पुन्हा मी 0 घेते. 7 7 जा 49. ओके, माझं आता रिमेन 1 आलेला आहे. आलं लक्षात? तर बघा माझं आन्सर काय आलेलं आहे? 12.2857. ओके, यानंतर बघा पॉईंट नंतर 28 आहेत. आता मी हे 57 कॅन्सल करून इथे 9 करते. ओके, म्हणजे माझा आन्सर काय येईल? 12.29 मिलीमीटर. हे काय आहे? आपलं ॲव्हरेज आलेलं आहे. सो मी काय करेल या ठिकाणी? देअरफॉर द ॲव्हरेज रेनफॉल .29 मिलीमीटर. हे आपलं काय झालेलं आहे? फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे. ओके, सेकंड क्वेश्चन पाहूयात. During the annual function of a school, a women's help group had set up snack stall. Their sales every hours were worth rupees 960, rupees 830, rupees 945, rupees 800, rupees 847, rupees 970 respectively. What was the average of the hourly sales? ओके, आता या क्वेश्चन्समध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे पहा. ॲन्युअल फंक्शन आहे जो स्कूलमध्ये आहे. तर त्या ठिकाणी जो काही विमेन्स हेल्प ग्रुप आहे त्यांनी काय केलेलं आहे? स्कूलमध्ये स्टॉल लावलेला आहे. तर तो स्टॉल कशाचा आहे? स्नॅक्स स्टॉल्स आहे. तर त्यांचा प्रत्येक तासाला 960चा सेल झालेला आहे. सेकंड आवर्सला 830चा सेल झालेला आहे. तर टोटल आवर्समध्ये किती त्यांचा सेल झालेला आहे त्याचा आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत? फॉर्म्युला ॲव्हरेज इक्वल टू टोटल सेल्स इन रुपीज. आपल्याला रुपीज काढायचं आहे, टोटल सेल्स काढायचं आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आवर्स, म्हणजे प्रत्येक तासाला त्यांचा किती सेल झालेला आहे तेच काढायचं आहे. मग काय करणार आपण? टोटल नंबर ऑफ आवर्स. ओके, सो बघा आता टोटल सेल्स आपला काय झालेला आहे? 960चा सेल झालेला आहे.
फर्स्ट आवरला. सेकंड आवर्समध्ये 830चा सेल झालेला आहे. नंतर 945चा सेल झालेला आहे. नंतर 800चा, नंतर 847चा आणि नंतर 970चा. ओके, असा प्रत्येक आवर्सला काय झालेला आहे, सेल झालेला आहे. डिवायडेड बाय किती आवर्स आहेत बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6. ओके, 6 आवर्स आहेत. सो आपण 6 आवर्सने काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत. आलं लक्षात? आता काय करणार आपण, यांची टोटल ॲडिशन करणार आहोत. तर ती टोटल ॲडिशन तुम्ही एका साईडला करून घ्या. मी केलेली आहे ऑलरेडी. मी आन्सर घेते याचं 5 3 5 2. हे माझं टोटल ॲडिशन आहे. ओके, बघा, बघून घ्या या ठिकाणी 7 5 12, 12चा 2 1 आला. 7 4 11 4 15 18 आणि 80 प्लस 6 24 आणि 1 25. 5चा 1 कॅरी आले 2. ओके, यांची ॲडिशन केली तर बघा काय होत आहे, 51 and 2 53. ओके, आपली या ठिकाणी मी ॲडिशन घेतलेली आहे 5352 डिवायडेड बाय 6. ओके, आता आपण 6 ने याला डिवाइड करून घेऊयात. बघा 5352 डिवायडेड बाय 6. 6 8 जा 48. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय येईल खाली 5. आता हे 5 मी खाली घेते. 6 9 जा 54. ओके, 1 आला, खाली घेतला 2. 6 2 जा 12. ओके, आपलं काय आन्सर आलेला आहे 892 रुपीज पर आवर. ओके, म्हणजे त्यांचं ॲव्हरेजचं काढलं आपण त्या टोटल आवर्सचं, तर आपला ॲव्हरेज काय आलेला आहे 892 रुपीज. ओके, थर्ड क्वेश्चन पाहून घेऊयात आपण. द ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भा in 5 years is given below. What is the average rainfall for those 5 years? 900 mm, 650 mm, 450 mm, 733 mm, 400 mm. मीन्स यांनी या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे की विदर्भामध्ये 5 इयर्स मधील जे काही रेनफॉल झालेला आहे त्या 5 इयर्सचा आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे. ओके, सो बघा या ठिकाणी आपण स्टार्ट करूयात सॉल्व करायला. ॲव्हरेज इक्वल टू टोटल रेन. आपल्याला मिलीमीटरमध्ये दिलेला आहे, आपण MM घेऊ. डिवायडेड बाय आपल्याला 5 इयर्सचा विचारलेला आहे क्वेश्चनमध्ये, सो आपण इयर्सने डिवाइड करणार आहोत. तर आपण काय करणार आहोत, टोटल नंबर ऑफ इयर. ओके, सो बघा या ठिकाणी आता काय करता येईल आपल्याला पूर्ण इयरचं त्यांनी काय दिलेलं आहे, एक ॲव्हरेज दिलेला आहे. ओके, आपल्याला मिलीमीटरमध्ये दिलेलं आहे पर इयरचं. तर बघा 900 मिलीमीटर प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400 डिवायडेड बाय 5 इयर्सचं आपल्याला काढायचं आहे. सो बघा आता यांची टोटल ॲडिशन केली तर याचा आन्सर काय येईल 3133. ओके, तुम्ही साईडला काय करा, यांचं ॲडिशन करा, कारण की आपल्या याचं ॲडिशन करण्यामध्ये वेळ जातोय, त्यामुळे व्हिडिओ आपला काय होतोय, लेंदी होतोय. सो बघा आता या ठिकाणी 5 ने आपण याला डिवाइड करूयात. तर मी या ठिकाणी तुम्हाला सिंपल डिव्हिजन दाखवते. ओके, 5 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर बघा 5 6 30,
1 रिमेन राहतोय, आपण 3 घेणार आहोत. 5 2 10, काय 3 रिमेन राहत आहेत, आपण हे 3 खाली घेणार आहोत. 5 6 30. ओके, पुन्हा 3 रिमेन राहत आहेत, सो आपण या ठिकाणी पॉईंट घेऊन इथे घेऊत आणि 5 6 30. ओके, 0 0. काय आन्सर आलेलं आहे आपलं 626.6. ओके, आपलं एवढं आन्सर आलेलं आहे. सो आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, देअरफॉर द टोटल रेनफॉल in 5 year 626.6. ओके, आपला आन्सर आलेला आहे. लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटमधील. बघा, अ फार्मर बॉट सम सॅक्स ऑफ ॲनिमल फीड. द वेट ऑफ द सॅक्स आर गिवन इन किलोग्रॅम्स. व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक्स. तर त्यांनी काय दिलेलं आहे वेट, 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2 अँड 48.8. काय विचारलेलं आहे या क्वेश्चनमध्ये, एक शेतकरी आहे, त्याने त्याच्या ॲनिमल्ससाठी काय केलेलं आहे, एक त्यांचं खाद्य म्हणजे त्यांचं फूड आणलेलं आहे आणि प्रत्येक सॅक्सचं काय दिलेलं आहे, किलोग्रॅममध्ये काय दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे. तर टोटल सॅक्सचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे, त्याचं वेटचं ॲव्हरेज काढायचं आहे टोटल सॅक्सचं. सो बघा या ठिकाणी आपला फॉर्म्युला काय येईल, ॲव्हरेज वेट इक्वल टू सम ऑफ द weight of sacks divided by total number of sacks. ओके, हा फॉर्म्युला आपला झालेला आहे मांडून. तर आपण काय करणार आहोत, आता प्रत्येक सॅक्सचं जे वेट आहे ते घेणार आहोत, कारण आपल्याला त्यांची ॲडिशन करायची आहे. 49.8 प्लस 49.7 प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस 48.8. ओके, आता यांची आपल्याला काय करून घ्यायची, ॲडिशन करायची आहे आणि डिवाइड कशाने करायचं आहे, टोटल ऑफ नंबर ऑफ सॅक्स. ओके, तर किती सॅक्स आहेत बघा या ठिकाणी, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 8 सॅक्स आहेत, सो आपण 8 डिवाइड करणार आहोत. तर यांची ॲडिशन बघा करून घ्या या ठिकाणी. बघा या ठिकाणी मी काय केलेलं आहे, टोटल ॲडिशन करून घेतलेली आहे आणि 1 नंतर पॉईंट आहे म्हणून मी या ठिकाणी 1 नंतर पॉईंट दिलेला आहे. सो आपली टोटल ॲडिशन आलेली आहे 395.2. ओके, डिवायडेड बाय 8. आता या ठिकाणी आपल्याला 8 काय करायचं आहे, डिवाइड करून घ्यायचं आहे. सो आपण मी इथे सिंपल एक डिव्हिजन करून घेते तुम्हाला लक्षात येण्यासाठी. बघा, 8 4 32. ओके, काय रिमेन उरेल या ठिकाणी आपलं 7. ओके, 7 खाली काय घेणार आपण, 5 घेणार. आता 8 9 72. ओके, काय रिमेन उरतील 3. सो राहिलेले 2 आपण घेणार आहोत खाली. 8 4 32. ओके, 0 0. सो या ठिकाणी बघा 1 नंतर पॉईंट आहे, आपण 1 नंतर पॉईंट देणार आहोत. सो आपला आन्सर काय येईल बघा आता, 49.4 kg हे आपलं आन्सर येईल. सो आपण या ठिकाणी काय करणार आहोत, आता द ॲव्हरेज weight of the
sacks is 49.4 kg. आपला आन्सर आलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.